जर तुम्ही नेपाळ ट्रिपचा प्लॅन करत असाल तर खिशात फक्त 25 ते 30,000 रुपये ठेवा. पुढचा प्लॅन मी सांगतो. आम्ही नाशिकवरून पोहोचलो गोरखपूरला. तिथून सुरू झाली आमची नेपाळची टूर. आम्ही पॅकेज केलं होतं, त्यामुळे पिक करण्यासाठी आली आम्हाला इनोव्हा क्रिस्टा आणि सुरू झाली भन्नाट रोड ट्रिप. बॉर्डर क्रॉस करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्ड कंपल्सरी आहे, हे लक्षात ठेवा. आणि नेपाळमध्ये 100 ते 500च्या नोटा काही ठिकाणी चालतात, तसंच फोनपेही चालतं, त्यामुळे नोट एक्सचेंज कमी केली तरी चालेल. आम्ही त्या ठिकाणी 7 दिवसांसाठी सिम कार्ड घेतलं होतं, जे आम्हाला 300 रुपयांना गेलं. रात्री उशिरा आम्ही पोहोचलो पोखराला आणि खरं सांगतो त्या जागेचे व्ह्यूज शब्दात सांगता येणार नाही. त्यानंतर आम्ही गेलो बिंदवासिनी टेम्पल, गुप्तेश्वर केव्स, त्या ठिकाणी तर खूप ॲडव्हेंचर झाला. नंतर बघितला पावा लेक, देवीज वॉटरफॉल, ब्रिज आणि बघितला नेपाळचा कल्चरल डान्स. त्यानंतर आम्ही निघालो काठमांडूकडे. वाटेत मनकामना देवी मंदिरात गेलो. रोपवेचा थरार आणि देवीचे दर्शन दोन्ही भन्नाट होते. काठमांडूमध्ये सकाळी लवकर पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर दरबार स्क्वेअर आणि स्तूपा बघितला. खरंच नेपाळचं कल्चर अनुभवायचं असेल तर या जागेंना नक्की भेट द्या. पुढचा प्रवास होता लुंबिनी, गौतम बुद्धांचं जन्मस्थान. या ठिकाणी शांतता आणि मंदिरं एक वेगळाच अनुभव देतात. आणि शेवटी अयोध्या, राम जन्मभूमी आणि शरयू घाटाचा तो क्षण आयुष्यभर लक्षात राहील. तसंच नाशिककडे येताना ट्रेन झाशीमध्ये थांबली, सो आम्ही झाशीच्या राणीचा किल्लाही एक्सप्लोर केला. जर तुम्हाला ही बजेटमध्ये ॲडव्हेंचर प्लस स्पिरिच्युअल आणि इंटरनॅशनल ट्रिप करायची असेल तर नेपाळला एकदा नक्की एक्सप्लोर करा. ट्रिपची पूर्ण आयटिनरी कॅप्शनमध्ये आहे. कॅप्शन एकदा नक्की रीड करा आणि रील सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.